नमस्कार. MSCIT शिकताना तुमचे लर्नर्स वेगवेगळी स्किल्स शिकणार आहेत आणि ती वापरून काही आउटपुटही बनवणार आहेत. पण नुसतेच आउटपुट सेव्ह करण्यापेक्षा त्यांनी ते कसे बनवले हे पण ते आता दाखवू शकणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आउटपुट आणि ते कसे बनवले याचे व्हिडिओ म्हणजेच प्रोसेस फोलिओ या दोन्ही गोष्टी राहणार आहेत. हा प्रोसेस फोलिओ असा दिसेल. पण लर्नर्सनी प्रोसेस फोलिओ बनवण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रा लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डर आणि फॉर्मॅट फॅक्टरी ही दोन टूल्स त्यांना उपलब्ध करून द्यावी लागतील. यासाठी ही दोन टूल्स फ्री आहेत, म्हणजेच तुम्हाला कोणतीही लायसन्स फी देण्याची गरज नाही. ही टूल्स वापरण्यासाठी तुम्हाला याचा सेटअप एकदाच कोणत्याही कॉम्प्युटरवर डाउनलोड करावा लागेल. सेटअप डाउनलोड केल्यावर तुम्ही तुमच्या सर्व कॉम्प्युटर आणि सर्व्हरवर ते इन्स्टॉल करू शकता. प्रोसेस फोलिओच्या रेकॉर्डिंगसाठी इलेक्ट्रा लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डर यूज करणार आहोत. ह्या सेटअपचा साईज साधारणतः 15 MB चा आहे आणि 256 kbps या रेटने हा डाउनलोड करायला साधारणतः 8 ते 10 मिनिटे लागतात. ही टूल डाउनलोड करण्यासाठी www.screenrecording.com या लिंकवर जा. तिथे गेट इट फ्री बटनवर क्लिक करा. सेव्ह बटनवर क्लिक करा. फाईल पूर्ण डाउनलोड झाल्यावर तिथे त्या सेटअपवर डबल क्लिक करा व रन या बटनावर क्लिक करा. इन्स्टॉलेशनचा पाथ सिलेक्ट केल्यावर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. अग्रीमेंट्सच्या टर्म पूर्ण वाचून झाल्यावर आय अग्री व नेक्स्ट वर क्लिक करा. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर क्लोज वर क्लिक करा. आता इलेक्ट्रा लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डर तुमच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल झाले आहे. मात्र ह्याच्यामधून जो व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो त्याची साईज जास्त असल्यामुळे आपल्याला तो कॉम्प्रेस करावा लागेल आणि या करण्यासाठी आपण फॉर्मॅट फॅक्टरी हे टूल वापरणार आहोत. या सेटअपचा साईज साधारणतः 54 MB आहे व 256 kbps या रेटने हा डाउनलोड करायला साधारणतः 30 मिनिटे लागतात. फॉर्मॅट फॅक्टरीचे सेटअप डाउनलोड करण्यासाठी formatfactory.en.lo4d.com या लिंकवर जा. इथे फॉर्मॅट फॅक्टरीचे फ्री डाउनलोड बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. आता lo4d.com मिरर या बटनवर क्लिक करा आणि क्लिक हिअर या बटनवर क्लिक करा. ती फाईल तुमच्या कॉम्प्युटरवर सेव्ह करण्यासाठी सेव्ह फाईल हा ऑप्शन निवडा. डाउनलोडिंग पूर्ण होताच त्या फाईलवर डबल क्लिक करून इन्स्टॉलेशनवर क्लिक करा. अशा रीतीने फॉर्मॅट फॅक्टरी हे टूल देखील तुमच्या मशीनवर इन्स्टॉल झाले. ब्लॉग मधून किंवा मेलवरून तुम्हाला फॉर्मॅट फॅक्टरीची प्रीसेट फाईल म्हणजेच प्रोसेस फोलिओ.ini ही फाईल मिळाली असेल. ती डाउनलोड करून प्रोग्राम फाईल्स मधल्या फ्री टाइम आणि त्यामधल्या फॉर्मॅट फॅक्टरी आणि त्यातल्या व्हिडिओ कस्टम या फोल्डरमध्ये ती प्रीसेट फाईल पेस्ट करा. जर व्हिडिओ कस्टम हे फोल्डर फॉर्मॅट फॅक्टरीमध्ये उपलब्ध नसेल तर व्हिडिओ कस्टम नावाचे फोल्डर क्रिएट करा आणि त्यानंतर त्यामध्ये ती प्रीसेट फाईल पेस्ट करा. लक्षात घ्या, ही फाईल इथे ठेवल्यामुळे फाईल कॉम्प्रेशन करताना आम्ही करून दिलेल्या रेडीमेड सेटिंग तुम्हाला वापरता येणार आहे.